प्रॅक्टिस सेट 1.2 स्टार्ट केला आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला 5 पर्यंतचे क्वेश्चन झाले होते. काही जणांनी प्रामाणिकपणे गणित सोडवून मला सेट केले. ज्यांनी सोडवली नाही त्यांनी बघा काय करायचं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघणार आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला एक डायग्राम दिलेला आहे, फिगर दिलेला आहे 1.14 ती बघा आणि त्यामध्ये प्रश्न बघा. त्यामध्ये तुम्हाला सांगितले स्टेट द पॉइंट विच आर इक्विडिस्टन्स. स्टेट म्हणजे सांगा, लक्षात ठेवा स्टेट म्हणजे स्टेटमेंट. द पॉइंट विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. इक्विडिस्टन्स पॉइंट बी पासून इक्विडिस्टन्स. आता इक्विडिस्टन्स कुठला आहे? 4 आहे आणि 0 आहे, म्हणजे ए आणि सी. पॉइंट ए and point C हे काय आहे? इक्विडिस्टन्स वर आहे. पॉइंट ए and C काय आहे? इक्विडिस्टन्स वर आहे. आता त्याच्यानंतर बघा ऐकता बघा A and C. आणखी कुठले पॉइंट इक्विडिस्टन्स होऊ शकतात? Q 4 आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा इथून 4 डिस्टन्स होणार आहे, त्यामुळे D. याच्यामध्ये आणखीन एक उत्तर येणार आहे. पॉइंट Q and पॉइंट D. हे 2 पॉइंट हे असं असणार आहे की ते काय असणार आहे? इक्विडिस्टन्स वर असणार आहे. आता त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 बघा तुम्हाला काय विचारले? राइट अ पेअर ऑफ पॉइंट. राइट अ पेअर ऑफ पॉइंट. पेअर म्हणजे आता जोड्या लिहायचे. पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट Q पासून इक्विडिस्टन्स. ठीक आहे, सेम बघा Q पासून इक्विडिस्टन्स सगळ्यात जवळ आहे L and U. याचं उत्तर काय येणार आहे? पॉइंट L and पॉइंट L and U. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी उत्तर एक येणार आहे बघा. Q पासून इक्विडिस्टन्स पॉइंट P and पॉइंट R. पॉइंट P and पॉइंट R. बघा आता पहिला मी आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो. इक्विडिस्टन्स म्हणजे काय? इक्वी याचा अर्थ इक्वल, डिस्टन्स म्हणजे अंतर. म्हणजे आपल्याला एक पॉइंट दिलेला आहे, त्या पॉइंट पासून समान अंतरावर. इक्विडिस्टन्स म्हणजे समान अंतरावर असणारे तुम्हाला पॉइंट सांगायचे आहे. इक्विडिस्टन्स पॉइंट P and पॉइंट R इक्विडिस्टन्स समान अंतरावर आहे. Q पासून L, Q पासून U. अपोजिट डायरेक्शनला असणार आहे, ते लक्षात ठेवा. विरुद्ध बाजूला असणार आहे. म्हणजे आता जर P चं तुम्हाला विचारलं असतं इक्विडिस्टन्स, तर P पासून इक्विडिस्टन्स इकडे 0 आणि इकडे हे 1 आहे. आता इथं तुम्हाला पॉइंट हे लक्षात ठेवायला पाहिजे. इथं 1 आहे, इथं 3 आहे. म्हणजे जर इथं आपण लिहायचं म्हटलं तर इथं -1 लिहिणार आहे. बघा जे नंबर नाहीये तिथं ते मी लिहून तुम्हाला दाखवतो. इथं -1 असणार आहे, इथं -3 असणार आहे, इथं -5 असणार आहे. सेम ॲज इकडं +1 असणार आहे, इथं 3 असणार आहे, इथं 5 असणार आहे. तुम्हाला कळायसाठी ते ब्लू कलर मध्ये लिहिले. मग हे जे नंबर आहे हे नंबर काय आहे? इक्विडिस्टन्स विचारले तर तुम्ही जास्तीचं पण लिहू शकता. आता तुम्हाला L पासून विचारलं, P आहे, Q आहे. इक्विडिस्टन्स तुम्हाला पुस्तकात 2 दिलेत, मी त्याच्यापेक्षा जास्त पण तुम्हाला प्रश्न सांगितलेले आहे. तर आता तिसरा प्रश्न, 6व्या मधला तिसरा प्रश्न बघायचा आहे. ठीक आहे, हे नोट डाऊन करून ठेवा. हे तुम्हाला सोडवायचं आहे आणि मला आज हा होमवर्क करून मला तुम्ही सेंड करायचा आहे. आता तुम्हाला मी काल जे नव्हते त्यांच्यासाठीचा प्रश्न आणि जे होते त्यांच्यासाठीचा पण प्रश्न मला तुम्ही सोप्या भाषेत, तुम्हाला ज्या भाषेत समजले त्या भाषेत तुम्ही मला 3 प्रश्नांची उत्तरे द्यायची. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय इंटरॅक्शन. तुम्हाला काल सांगितलं ना मी इंटरॅक्शन म्हणजे काय. मराठीमध्ये तुम्हाला काय समजलं असेल तरी पण पाठवा. काय असते इंटरॅक्शन? इंटरसेक्शन सेट मी तुम्हाला सांगितलं काल. इंटरसेक्शन सेट, व्हॉट इज मीन बाय इंटरसेक्शन सेट, फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय युनियन सेट.
खाली युनियन सेट पण सांगितलं. अँड व्हॉट इज मीन बाय सबसेट. 3 क्वेश्चन परत एकदा रिपीट करतो. व्हॉट इज मीन बाय इंटरसेक्शन सेट, व्हॉट इज मीन बाय युनियन सेट अँड व्हॉट इज मीन बाय सबसेट. 3 क्वेश्चन, युनियन सेट, इंटरसेक्शन सेट आणि सबसेट. याचं मीनिंग काय, मला अर्थ लिहून पाठवायचं नाही. सबसेट म्हणजे उपसंच नाही. काय असते सबसेट म्हणजे, तुम्हाला जे समजलंय ते एक्सप्लेनेशन मला पाठवा. युनियन म्हणजे काय, काय करायचं असते. इंटरसेक्शन म्हणजे काय, काल सांगितलेलं कसं असतं इंटरसेक्शन, कसं असतं युनियन, सबसेट. तुम्ही काल होतं ना, तर त्यांनी मला ते पाठवायचं आहे. तुमची सगळे हजेरी वगैरे सुरू आहे, तुम्ही रेग्युलर लेक्चर कसं अटेंड करता सगळं सुरू आहे. त्यामुळे पुढे नंतर तुम्हाला ह्या सगळ्याचा वजावाटा निघणारच आहे. प्रश्न 6वा तिसरा प्रश्न बघा ना, त्यामध्ये तुम्हाला पहिला दिलंय डिस्टन्स UV. डिस्टन्स फाइंड करायचे UV. डिस्टन्स UV मधलं डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. U चा कोऑर्डिनेट काय आहे, U इज इक्वल टू, U किती आहे -5. U किती आहे -5. V किती आहे, V आहे बघा, V कुठे आहे, V 5 आहे. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा, तुम्हाला काय सांगितलंय, डिस्टन्स UV फाइंड करायचा आहे. U चा कोऑर्डिनेट आहे 5 -5, V चा कोऑर्डिनेट आहे 5. मग तुम्हाला डिस्टन्स फाइंड करायचा असेल तर काय करावं लागते, 5 ग्रेटर आहे दॅन -5. मग तुम्हाला डिस्टन्स काढायचा असेल तर काय करावं लागतंय, ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचा असतो. ओके. तिथल्या प्रश्नात बघितलंय पहिल्या, तर ते तुम्हाला लक्षात पाहिजे. हे 5 आणि हे -5 म्हणजे आता हे प्लस केलं, डिस्टन्स UV इज इक्वल टू 10. डिस्टन्स UV किती आला आता 10. हे झालं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला आता ते तिन्ही सोडवायचे, पण मी तुम्हाला ट्रायल व्हर्जन मध्ये दाखवणार आहे. ते थोडंसं स्पीड मध्ये दाखवेन, पण दाखवणार आहे तिन्ही पण. म्हणजे जे ह्याच्या पूर्वी नव्हते किंवा ज्यांना हे पहिले समजलं नसेल त्यांना तो भाग समजेल. आता डिस्टन्स काढायचं ते PC चं आहे. डिस्टन्स कशाचं काढायचं आहे, PC. तर P चे कोऑर्डिनेट किती आहेत बघा, P चे कोऑर्डिनेट आहे -2. C चे कोऑर्डिनेट किती आहेत 4. C is equal to 4. 4 is greater than -2. बघा, P चा -2, C चा +4, so that 4 is greater than -2. So distance PC is equal to काय येणार आहे, 4 -2. स्मॉलर नंबर मायनस ला घेतला. 4 -2 मग 4 + 2 6. डिस्टन्स PC किती येणार आहे, डिस्टन्स PC इज इक्वल टू 6. ठीक आहे. कन्सिडर करा, जर काही मिस्टेक असतील तर तुम्ही सॉल्व्ह करायचे. तुम्हाला फक्त मी ट्रायल व्हर्जन मध्ये सोडवून दाखवायला हवं. याच्यानंतरचा आहे डिस्टन्स काढायचा आहे, तो डिस्टन्स